पण पहिल्यांदाच टनांनुसार कचरा हा बाहेर फेकला गेलेला आहे समुद्राच्या पोटात ना. काय सांग? आमच्यावर कायम आजही आरोप करतायत. म्हणजे त्यांना हेच कळत नाहीये की आपण निवडून कशाला आलोय, तुम्हाला लोकांनी का निवडून दिलं. आम्ही पण तेवढ्यात तुमच्या बरोबरीने आलोय. ते गणिताचं जरा हे झालंय, परंतु मग काम करा ना, आम्ही येतो तुमच्या सोबत. मुंबईकरांना चांगलं सगळं देण्यासाठी आम्ही आहोत. पण हे असे मुंबईकरांचे इथे पर्यटन येतात, बाहेरचे विदेशाचे लोक येतात. महाराष्ट्र बदनाम करू नका, मुंबई बदनाम करू नका. हे विदेशी बघून काय सांगणार, सगळे समुद्र घाणेरडे आहेत म्हणून इथेच आपली बदनामी होते. साठी खर्च केला जातो, पण मुंबईकरांचे हे पैसे गेले कुठे, खर्च कुठे होतात याचा प्रश्न सगळ्यांनाच भेटत नाहीये. खरं तर असे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी देखील महापौर तयार नाही. महापौर स्वतः इथे व्हिजिट करणार असं म्हटलं होतं, अजूनही त्यांनी दखल घेतलेली नाही. महापौर येणार त्यांच्या वेळेनुसार येणार इथे. हा ते रील, मुळात हे रील वगैरे नाही, हे रिअल दाखवा आणि रिअल वर काम करा. असं काय म्हणणं आहे, आपण सगळे आता पुन्हा निवडून आलोय आणि प्रशासनाचे वाभाडे करायचे. प्रशासन चुकतंय. हे वॉर्ड ऑफिसरला फोन करू नये, निरोप टाकू नये. सभागृह नेत्यांनी मागे एकदा एका मोठ्या आवेशात कोण कुठला वॉर्ड ऑफिसर ऐकत नाही, कशाला वल्गना करता हो. तुमच्या वल्गना तिथेच विरून जातात आणि हे घाणेरडं दृश्य आम्हाला बघायला लागतात. गेल्या 6 महिन्यात जेवढी दर्टी मुंबई तेवढी कधीच झाली नव्हती, तेवढी 6 महिन्यात होत आहे. सोशल मीडिया यांनी दखल घेतल्यानंतर, चॅनलच्या ह्यानी दखल घेतल्यानंतर हा 7 ते 8 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. आणि जर त्या समुद्र किनारी आल्यानंतर मी त्या सोशल मीडिया आणि चॅनलच्या माध्यमातून बातमी पाहिली, जरी आम्ही विरोधात असलो तरी आमचं पण आद्य कर्तव्य आहे मुंबईकरांचा चांगला श्वास हा आम्ही सर्वांनी मिळून दिला पाहिजे. सत्तेतले लोक सभागृहामध्ये मास्तरनीचा रोल करताय, परंतु मास्तरनी सभागृहावर कडाडल्या पाहिजे. ते न होता आज आपण इथे बघताय 3 दिवस मी व्हिज्युअल बघत होती, म्हणून आज ठरवलं की आपण इथे आता व्हिजिट देऊया. आणि व्हिजिट देताना बघितलं प्रचंड नाल्यातला कचरा, तो नाल्यातला कचरा नालाच साफ नाही झाला, त्यामुळे समुद्रात गेला. तो निळा समुद्र होता तो काळा समुद्र झाला. आणि हा नाल्यातला कचरा आलेला आहे, हा खाली 3-3 फूट हा खाली कचरा आहे. काय शोकांतिका आहे या महापालिकेची. आणि ह्याच्यासाठीच आम्ही श्वेतपत्रिका मागतोय. एवढ्या मोठ्या मोठ्या ठेवी मोडलात, काम कुठे केलात हे मुंबईकर विचारतायत. आज इथे सांगितलं जात आहे सकाळी 75 लोक आणि संध्याकाळी 75 लोक महापालिकेचे काम करतायत. कुठल्या तरी संस्थेला दिलंय, पण आता मी बघतोय तर 15 पण लोक नाही आहेत. याचा अर्थ सरळ सरळ कॉन्ट्रॅक्टर असतील आणि अधिकारी यांची मिलीभगत मोठ्या प्रमाणात या 5 वर्षात वाढली. त्याचे परिणाम आमचे मुंबईकर भोगतायत.